अय अय मागं बसायचं. हे आमच्या पोरांचे बेंच आहेत. हायत तर घे सारण. मागच्या बेंचवर बसलं म्हणून काही कमी बापाचं होत नाही. कार आज भांडायचं नाही वे. नाही बाबा, आधीच त्या कुरकुटे सराचा मार कसा बसा सोसला, पण आता हिंमत नाही. अरे मागच्या बेंचवरनं बी चांगलं दिसतं आणि सगळ्या वर्गाकडे लक्ष बी ठेवता येतं. आणि मागच्या बेंचवर कुणाचं लक्ष नसल्यामुळं आपण कायम दुर्लक्षित राहतो. मग कोणी अभ्यास केला काय नाही केला काय सरासनी काय फरक पडते. अरे पण दुर्लक्षित राहणं म्हणजे गंड म्हणून गिनती होण्यासारखं आहे. आपण सारखं सरांच्या नजरेत राहिलं पाहिजे. नाही ब्या, आपण सतत पोरींच्या नजरेत राहिलं पाहिजे आणि पोरींनी आंब्यासारखं भरलं पाहिजे. फणसागत गरगरीत